थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेकडून इंधन डिझेल दरवाढी विरोधात मुंबईत आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। विलेपार्ले परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सरकार विरोधात निदर्शनं पाहायला मिळत आहेत। यावेळेस चुलीवर भाकरी बनवत यासोबतच भांडी वाजवत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। वाढत्या महागाईच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने विलेपार्लेमध्ये आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशेषतः महिला पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। हातात फलक घेऊन सरकारचा निषेध यावेळी नोंदवण्यात आलाय। थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी मुंबईत विलेपार्लेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडले जात आहेत। मनीष, काय सविस्तर अपडेट? आपण जर बघितलं तर विलेपार्ले परिसरातील रेल्वे स्टेशनचा जो परिसर आहे त्या परिसरात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। हा जन आक्रोश मोर्चा जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलं आहे। एकंदरीत दरवाढ जी आहे ती सातत्याने होत असल्यामुळे या दरवाढीचा निषेधार्थ ही आंदोलन करण्यात येते। या आंदोलनाचं मार्गदर्शन जे आहे ते शिवसेना नेते अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होत आहे। मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। अर्थातच मोदी सरकार हायच्या घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत। महागाईचा राक्षस हटवा असे फलक या ठिकाणी दाखवण्यात आलेत आणि त्यातच रस्त्यावर चूल पेटवून सरकारचा निषेध या ठिकाणी शिवसैनिकांकडून करण्यात आलेला आहे। मेघना, मनीष, काल खरं तर नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देखील असंच महागाई विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता त्यानंतर ठाकरेंची शिवसेना देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मनीष, अर्थातच कारण की मागील काही दिवसांपासून आपण बघतो की पेट्रोल, डिझेल, त्याचबरोबर सीएनजी आणि आता गॅस दरवाढ देखील होत असल्याने एकंदरीत महागाईचा फटका जो आहे तो सर्वसामान्य लोकांना बसतो आहे आणि त्यामुळेच आता मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहेत आणि त्यासाठीच या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळतोय। धन्यवाद मनीष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून महागाई विरोधात विलेपार्लेत आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळते। यासोबतच या आंदोलनात चुलीवर भाकरी बनवून आणि भांडी वाजवत सरकारचा निषेध करण्यात आला। अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने मुंबईत आंदोलन पाहायला मिळते। काल महागाई विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देखील आक्रमक भूमिका पाहायला मिळाली होती। यावेळेस आंदोलक आणि नेत्यांना पोलिसांना मध्यस्थी करत ताब्यात देखील घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील आज महागाई विरोधात निदर्शनं पाहायला मिळतात। ठाकरेंची शिवसेना देखील महागाई विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे। थेट दृश्य आपण पाहतोय विलेपार्लेतील। या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने निदर्शनं पाहायला मिळत आहेत। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे। रस्त्यावर चूल पेटवून सरकारचा निषेध नोंदवला जातोय। महागाई विरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। विलेपार्ले स्टेशन बाहेर चूल पेटवून सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। इथे दृश्य आपण पाहतोय विलेपार्ले परिसरातील। या परिसरात स्टेशन बाहेरच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे। तर महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रात विरोधकांनी जोरदार आंदोलनं सुरू केली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षानंतर आता मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने देखील आंदोलन पाहायला मिळते। विलेपार्ले परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने
या ठिकाणी उपस्थित आहेत, या आंदोलनात सहभागी झालेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.